वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर इथे आपण पाहतोय की इथे जी आता ऊर्जा आहे ती इकडे तीर्थाच्या रूममधून चाललेली असते. त्यावेळी ती पाहते की तीर्थाच्या अंगावर जे पांघरूण आहे ते सरळ नाही आहे. मग ऊर्जा तीर्थाच्या अंगावरचं पांघरूण सरळ करते एका हाताने आणि त्यानंतर मग ती विचार करते, खरंच ही किती गोड आणि किती निरागस मुलगी. हिच्या बाबतीत या विक्रांतने हे काय केलं. तीर्था खूप मोठ्या धक्क्यात आहे सध्या विक्रांतने जे काही केलं आहे त्यामुळे. पण काहीही झालं तरी तीर्थाला ह्या ट्रॉमामधून बाहेर काढावंच लागेल. आम्हा सगळ्यांनाच यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्या विक्रांतला कडक शिक्षा व्हायला हवी. तर दुसऱ्या बाजूला सकाळ सकाळ विजया तीर्थाच्या खोलीकडे जात असताना रस्त्यातच आता तिला दिव्या थांबवते. सासूबाई सासूबाई, त्यावर विजया तिच्यावर रागवत म्हणते, दिव्या किती वेळा सांगितलंय तुला माझ्यासमोर तू अशी येत जाऊ नकोस म्हणून. पटकन कशाला आलीस पुन्हा माझ्यासमोर. तुला एवढ्यांदा सांगूनही कळत नाही का. तुला बघितलं ना की सकाळ सकाळ माझा दिवस खराब जातो. आता लागली माझ्या दिवसाची वाट. त्याबरोबर ती म्हणत असते, सासूबाई अहो मी तर फक्त तुम्हाला सावध करायला आले होते. पण ठीक आहे, जर तुम्हाला माझं काही ऐकायचंच नसेल तर मग मी काय म्हणू. जाऊ दे, मी तुम्हाला हे सांगायला आले होते की जाऊ देत. त्यावर विजया म्हणते, हे बघ जे काही बोलायचं असेल ते पटपट बोल. मला वेळ नाही आहे इथे तुझ्याबरोबर वाया घालवायला. बोल लवकर काय बोलायचं आहे ते. त्याबरोबर मग ती म्हणत असते, सासूबाई अहो मी तर तुम्हाला हे सांगायला आले होते की ह्या घरात आता लोक तुमची जागा घ्यायला पाहतात. तुमची जागा. त्याबरोबर विजया म्हणते, काहीही काय बोलतेस तू. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. माझी जागा या घरात कोण घेऊ शकणार आहे बरं. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, अहो सासूबाई असं काय करताय. ऊर्जा तुमची जागा घेऊ पाहते. तुम्हाला माहिती आहे का अहो काल पूर्ण रात्र ऊर्जा तीर्थाच्याच खोलीत होती. मला सांगा म्हणजे तिला यातून काय सिद्ध करायचंय. तिला तीर्थाला हेच दाखवायचं आहे ना की बघ तीर्था, तुझ्या घरात तुझी काळजी कोणालाच नाही आहे. या घरात फक्त मला तुझी काळजी आहे, बरोबर की नाही. पण तुम्हाला काय, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे. मग मी काय बोलणार ना. जाऊ देत, त्या ऊर्जाला जे करायचं आहे ते तिला करू देत. त्याबरोबर विजया म्हणते, गप्प बस, असं काही होऊ शकत नाही. ह्या घरात माझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, समजलं ना तुला. त्याबरोबर दिव्या म्हणू लागते, सासूबाई अहो हा तुमचा भ्रम आहे. बघा ती ऊर्जा तुमची जागा घेते की नाही ते. त्याबरोबर मग लगेचच विजया म्हणते, दिव्या गप्प बस. त्याबरोबर दिव्या म्हणते, ठीक आहे सासूबाई, मग आता तुम्हीच जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी जे काय असेल ते बघा. मगच होईल तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी. मी सांगते तर तुम्हाला विश्वास पटत नाही आहे ना. मी सांगते तर तुम्हाला मी खोटं बोलते असं वाटतंय ना. मग जाऊ देत ना, तुम्ही जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी सगळं काही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील गोष्टी आपोआप. आता विजया लगेचच तिकडनं स्वतःच्या रूमकडे जायला निघते. आता ती तिकडनं रूमकडे जात असते तर दिव्या तिला म्हणते, बघालच तुम्ही आता. विजया जाऊन बघते तर खरंच तिथे ऊर्जा असते. मग विजया म्हणते, वाह चांगलं चाललंय हा तुझं. आता माझी जागा घ्यायला बघतेस ना माझ्या घरात. त्यावेळी ऊर्जा म्हणते, सासूबाई अहो हे काय बोलताय तुम्ही. तुमची जागा आणि मी असं काहीही करत नाही आहे. त्याबरोबर विजया म्हणते, अगं माझ्या शौर्याला तर स्वतःच्या नादी लावलाच आहेस. माझा आदित्यसुद्धा आता तुझेच गुणगान गात असतो. आता उरली कोण, माझी बिचारी तीर्था. आता तू एक काम कर, तिलासुद्धा दाखवून दे की कशी तुला एकटीलाच तिची खूप काळजी आहे. घरातल्या इतर कोणाला कसा तिच्याबद्दल काहीच फरक पडत नाही, ठीक आहे का. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, सासूबाई अहो असं काहीही नाही आहे. मी हे सगळं का करेन, मी असं काहीही केलेलं नाही आहे, कळतंय का तुम्हाला. अहो रात्री तीर्थाला झोप लागत नव्हती. मला माहिती होतं की तिची कंडिशन खूप जास्त वाईट आहे. त्या विक्रांतने जे काही केलं आहे त्यामुळे ती खूप घाबरली. म्हणून मी फक्त रात्रभर तिच्याबरोबर थांबायला आले होते. बास, इतक्यात तीर्था पुन्हा डचकते आणि घाबरते. सोड सोड मला, नको नको. त्यावेळी विजया येऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करते पण तीर्थाला बरं वाटत नाही. ऊर्जा म्हणते, सासूबाई बाजूला व्हा पटकन. तशी विजया उठून बाजूला होते. ऊर्जा तीर्थाचं व्यवस्थित डोकं पकडते आणि म्हणते, तीर्था शांत हो. तीर्था मी आहे, इथेच आहे तीर्था. तीर्था शांत हो. तशी तीर्था शांत होते. तशी ऊर्जा विजयाला म्हणते, बघितलं अशी संपूर्ण रात्रभर
अशीच ती डचकून डचकून उठत होती, म्हणून मी इथे तिच्यासोबत थांबले. खरंच सासूबाई, मला तुमची जागा वगैरे काही घ्यायची नाही आहे. मी फक्त तीर्थाची काळजी म्हणून इथे थांबले. बाकी माझा दुसरा वाईट असा कोणता हेतू नव्हता. खरंच. त्याबरोबर मग विजया म्हणते, बरं ठीक आहे, राहू दे. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, जर तीर्थाला बरं वाटत नसेल ना, तर मी रोजसुद्धा तीर्थाबरोबर तिच्या रूममध्ये थांबायला तयार आहे. तशी विजया विचार करते, वाह, जर खरोखर ही ऊर्जा म्हणते तसं ही रोज तीर्थाच्या रूममध्ये राहायला लागली तर माझ्यासाठी बरंच होईल. हिला शौर्यापासून लांब करण्यासाठी मला वेगळं काही कारण शोधावं लागणार नाही. मग ती म्हणते, पुरे झालं, बोललीस तेवढं ठीक. सगळं बोलणं सोपं असतं, करणं नाही. बोलाची कढी आणि बोलाचा भात. असो, मी बसते इथे तीर्थाच्या जवळ. जा आता जरा सगळ्यांच्या चहा नाश्त्याचं काय ते बघा. त्याबरोबर मग लगेचच ऊर्जा होकार देते आणि ती ताबडतोब किचनमध्ये येते. आता ऊर्जा किचनमध्ये येते खरा चहा बनवायला, पण तिच्या हाताला आधीच भाजलेलं आहे, त्यामुळे ऊर्जाला चहा बनवायला जमतच नसतो. तिला ते सगळं खूप अवघड जात असतं. आता ऊर्जाला या सर्व गोष्टी अवघड जात आहेत हे विजयाला माहिती असतं, पण तरी विजयाने मुद्दाम ऊर्जाला काम सांगितलेलं असतं. तर आता जो इकडे शौर्य आहे तो किचनमध्ये येतो. ऊर्जा किचनमध्ये काम करते हे शौर्याला दिसतं. मग शौर्य लगेचच ऊर्जाला म्हणतो, अरे मिसेस बायको, काय काय चाललंय काय? ऊर्जा म्हणते, शौर्य, झाली का तुझी गुड मॉर्निंग? उठल्या उठल्या सकाळ सकाळी सुरुवात. त्यावेळी शौर्य म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे तू रूममध्ये नसताना मला चांगली झोप लागू शकते असं वाटतंय का तुला ऊर्जा? मला बिलकुल चांगली झोप लागलेली नाही आहे तुझ्याशिवाय. तशी ऊर्जा म्हणते, शौर्य, काय चाललंय सकाळ सकाळ तुझं? हे बघ, सासूबाईंनी मला चहा करायला सांगितलंय आणि मला लवकर लवकर चहा करायचा आहे. सो प्लीज तू लवकर बाजूला हो बरं. शौर्य ऊर्जाला म्हणतो, हे बरं आहे तुझं. बायको, तुला सगळ्यांसाठी वेळ असतो, सगळ्यांचं सगळं करायला वेळ असतो, पण स्वतःच्या नवऱ्यासाठी मात्र अजिबातच वेळ नसतो आहे तुझ्याकडे. याला काय अर्थ आहे गं? त्यावेळी ऊर्जा म्हणते, तर नवरा मी तुझ्यासाठी वेळ काढेन, पण नवऱ्या मी तुझ्यासाठी वेळ काढेन, पण नंतर. आता नको तुझ्यासाठी वेळ. आता जर वेळ दिला ना तर सासूबाई येतील इकडे किचनमध्ये आणि मग ते जड जाईल आपल्याला. त्याच्या आधी मला चहा बनवून सासूबाईंना देऊ देत. बाजूला हो शौर्य, प्लीज बाजूला हो, पटकन बनवू देत चहा. आणि हो, पटकन जरा मला आला आहेसच तर गॅससुद्धा पेटवून दे ना. अरे बघ, एका हाताने पेटवायला जमतच नाही आहे. धर जरा पटकन पेटव. तसा शौर्य ऊर्जाला गॅस पेटवून तर देतो आणि म्हणतो, ऊर्जा, आज मी चहा बनवतो. ऊर्जा म्हणते, तू चहा? साधं चहाचं भांडं पकडता येतं तुला? चहाचं भांडं कुठलं असतं हे माहिती आहे का रे? त्याला काय म्हणतात ते? त्यावर शौर्य म्हणतो, ए ऊर्जा, तू काय आम्हाला कमी समजू नकोस हां. तुला काय वाटतं, इतके मोठे मोठे ह्या देशातले जेवढे हॉटेल्स आहेत ना, तिथे सगळ्यात जास्त प्रमाणावर जर कोणी शेफ असतील तर ते पुरुषच आहेत. कळलं ना? तू आम्हा पुरुषांना कमी लेखू नकोस किंवा मागे टाकू नकोस. आम्ही पुरुष उत्तम स्वयंपाक करू शकतो. ह्या देशाच्या किचनची आघाडी हे आम्ही पुरुषच सांभाळतोय. त्यावर ऊर्जा ही शौर्याच्या खांद्यावर टॅप करते आणि म्हणते, हो हो, पुरुषच सांभाळत आहे, पण तेच शेफ पुरुष घरी जातात आणि बायकोच्या हातचंच जेवण जेवतात हां. तसा मग मात्र शौर्य गप्प बसतो आणि म्हणतो, तुला काय वाटतं, मला चहा येत नाही? त्यावर ऊर्जा म्हणते, येतो. त्यावर शौर्य म्हणतो, ऑफकोर्स येतो. त्यावर ऊर्जा म्हणते, ठीक आहे, बनव तू चहा. त्यावर शौर्य म्हणतो, बघच आता फक्त तू. हा शौर्य जहागीरदार कसा फर्स्ट क्लास चहा बनवतो ते. ऊर्जा म्हणते, हो बनव ना, बनव. त्यावर शौर्य म्हणतो, बघ. आणि मग तो पहिलं तर पाण्यामध्ये चहापत्ती उकळायला घेतो. 1 2 3 4 5. आता ऊर्जा म्हणते, शौर्य, अरे काय करतोयस तू? काय माणसांप्रमाणे टाकणार आहेस का पूड? त्याबरोबर शौर्य म्हणतो, ए थांब थांब थांब. आता शौर्य जहागीरदारांच्या कुकिंगमध्ये काही बोलायचं नाही या. त्यावर ऊर्जा गप्प बसते. शौर्य छान 8 चमचे चहा पावडर, 8 चमचे साखर त्यात थोड्याशा पाण्यामध्ये घालतो आणि मग म्हणत असतो, तर बायको, आता आपण चहा पावडर आणि साखर तर या चहामध्ये घातलेली आहे. आता आपण मेन प्रोसेसवरती आहोत, ते म्हणजे चहा उकळण्याच्या. आता चहा उकळून झाला आपला की मग आपण हा चहा दुधामध्ये ॲड करायचा आणि मग झाला आपला गरम गरम चहा. बायको, माझ्या हातचं जर तू चहा पिशील ना तर पितच राहशील. त्यावर ऊर्जा म्हणते,
चहा पिऊ ना नक्की. त्याबरोबर शौर्य म्हणतो काही म्हणालीस? त्यावर ऊर्जा म्हणते नाही नाही काहीच नाही, छान छान चहा बनवतोयस ना, छान. त्याच्यानंतर शौर्य म्हणत असतो अरे मग काय वाटलं काय होतं तुला, शौर्य जहागीरदार म्हणजे. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य ऐक ना, बस ना बस प्लीज, पुरे झालं हे सगळं. आता मी काय म्हणते, तू प्लीज जा इकडनं, मला पटकन करू दे माझं काम. जर सासूबाई आल्या ना तर खरंच ते आता खूप रागवणार आहेत. शौर्य प्लीज जा, प्लीज प्लीज लवकर लवकर. त्यावेळी शौर्य म्हणतो असं काय करतेस, मी एवढा छान चहा. इतक्यात तिकडे विजया येते. विजया म्हणते चहा काय दुसऱ्या गावावरून येतोय की काय. त्यावेळी मग ऊर्जा आणि शौर्य दोघांना किचनमध्ये बघून विजयाला आणखीन राग येतो ऊर्जाचा. विजया म्हणते काय आता माझ्या मुलालाही लावलंय का स्वयंपाकघरात कामाला. त्यावेळी मग लगेचच आता ऊर्जा म्हणते नाही सासूबाई ते. तर शौर्यने आता दुधात चहा ओतलेला असतो. तर आता विजया म्हणते आणि हे काय, एवढा चहा कोणी केला 8 लोकांसाठी, हा एवढा चहा करतात का. त्यावेळी मग ऊर्जा म्हणते सासूबाई माझ्याकडूनच ते ॲक्च्युली. त्यावर शौर्य म्हणतो मॉम ते माझ्याकडून. त्याबरोबर विजया ही म्हणते चहा कधीपर्यंत मिळेल. त्यावेळी मग लगेचच ऊर्जा म्हणते मी पटकन बनवते आणि लगेच देते. त्यावर विजया म्हणते आणि तू शौर्यलाही कामाला लावलंयस का किचनमध्ये. त्यावर ऊर्जा काही म्हणायच्या आत शौर्यच म्हणतो मॉम असं काही नाही आहे. तर दिव्या म्हणते काय गं तुला लाज वाटत नाही का ऊर्जा, तू असं कसं करू शकतेस. त्याबरोबर मग ऊर्जा गप्प बसते. तर शौर्य म्हणत असतो मॉम अगं तिच्या हाताला किती भाजलंय, किमान ते तरी बघ. तिच्या हाताला एवढं भाजलेलं असताना तू तिला कामं कशी काय सांगतेस. आपल्या घरामध्ये नोकर माणसं आहेत ना, मग तू त्यांना कोणाला तरी सांगायचं होतंस ना. ऊर्जाला नाही जमत आहे ते सगळं करायला, बघ ना किती त्रास होतोय तिला. त्याबरोबर लगेचच विजया म्हणते शौर्य पुरे कर, पुरे कर. एवढं लगेच बायकोचं गुणगान गाण्याची काहीही गरज नाही आहे. आणि हो तुला आईसाहेबांचा नियम माहिती आहे ना. आईसाहेबांचं म्हणणं असतं की घरात कितीही नोकर माणसं असली तरीही स्वयंपाक पाणी, घरातल्यांचा चहा पाणी हे सगळं घरच्याच बायकांनी बघायचं म्हणून सांगितलं होतं हिला. आणि हो राहिला प्रश्न हिच्या त्रासाचा, तर घरातल्या प्रत्येकालाच काही ना काहीतरी त्रास आहेच, पण म्हणून हा असा कामचुकारपणा करून कसा चालेल. त्यावर शौर्य म्हणतो मॉम ऊर्जाने तीर्थाच्या पदराला लागलेली आग स्वतःच्या हाताने विझवली आहे ना, म्हणून तिचा हात भाजलाय आणि म्हणून तिला हा त्रास होतोय, कळतंय का तुला, तुझ्या मुलीसाठी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते शौर्य प्लीज ऐक ना प्लीज, हे बघ नको, माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की माझ्यामुळे उगाचच्या उगाच तुझ्यामध्ये आणि सासूबाईंमध्ये भांडण व्हावं. त्यामुळे प्लीज तू जा इकडनं. शौर्य म्हणतो ऊर्जा अगं. त्याबरोबर विजया म्हणते एक मिनिट शौर्य, तुला ना बायकोची एवढी तरफदारी करण्याची काहीही गरज नाही आहे. राहिला प्रश्न हिने आग विझवण्याचा, तर हिला कोणी एवढा शहाणपणा करायला सांगितलेला, काय गरज होती हिला हाताने आग विझवण्याची. एखादं फडकं वगैरे घ्यायचं होतं किंवा आणखीन काहीतरी घ्यायचं होतं किंवा पायाने वगैरे विझवायची होती ना आग. हिला कोणी सांगितलं होतं नसता आगाऊपणा हाताने करायला जायला. नको तिथे सगळीकडे अक्कल वापरायला जायची, मोठेपणा मिरवायला जायचा, मग हे असं होणारच. त्यावेळी मग मात्र शौर्याला विजयाचा आणखीन राग येतो. शौर्य आता म्हणतो मॉम तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. विजया म्हणते हो मला व्यवस्थित कळतंय आणि म्हणूनच मी बोलते, कारण तुला तर काही कळतच नाहीये ना, पण मग मला तरी कळावं लागेलच, मला तरी बोलायला हवंच ना, नाही का. त्याबरोबर आता ऊर्जा ही शौर्याला म्हणते शौर्य प्लीज 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 ऐक माझं, प्लीज तू जा ना इकडनं. शौर्य म्हणतो ऊर्जा असं. त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य प्लीज शांत हो. आणि मग शौर्य आता विजयाला म्हणतो वाव मॉम, तुझ्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल तू ऊर्जाला खूप चांगलं ट्रीटमेंट देतेस, शाबास, वाव. आणि मग एवढंच बोलून शौर्य हा ताबडतोब तिकडनं निघतो. त्यावेळी मग ऊर्जा मी पटकन चहा बनवते असं विजयाला सांगते. तर तोपर्यंत इकडे जो हर्षवर्धन आहे तो आत्ता फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की शिकार बेसावध असतानाच तू हल्ला कर, सावध व्हायची संधी त्यांना मिळताच कामा नये. हो काहीही झालं तरी ह्याची जाणीवही व्हायला नको त्यांना की त्यांच्यासोबत काय घडणार आहे. हां ठीक आहे ठेव आता. आणि मग हर्षवर्धन फोन ठेवून देतो. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा आणि शौर्य वरती चाललेले असतात. रस्त्यात सुद्धा हर्षवर्धन शौर्य चिडलेलाच असतो. तो म्हणत असतो मॉम असं कसं वागू शकते ऊर्जा तुझ्याबरोबर, याला सगळ्याला काय अर्थ आहे. मॉमचं हे वागणं खूप जास्त विचित्र आहे, तुला वाटत नाही आहे का हे सगळं. त्यावर ऊर्जा म्हणत असते शौर्य प्लीज काय चाललंय मगापासून तुझं. हे बघ आता सध्या हे सर्व आपलं
काम नाही आहे, ही सर्व आपली प्रायोरिटी आहे का? नाही की नाही? सध्या महत्त्वाचं काय आहे? सध्या प्रायोरिटी बेसवर काय आहे? तू तीर्थाचा विचार कर ना. मग आपल्यासाठी सध्या सगळ्यात महत्त्वाची आहे तीर्था. त्याबरोबर मग शौर्य आणि ऊर्जा हे दोघं जण हर्षवर्धनच्या रूमकडे पोहोचतात. हर्षवर्धन रूममध्ये एकटाच आहे हे शौर्य बघतो. शौर्य नॉक करतो, डॅड. त्याबरोबर हर्षवर्धन ये आत ये असं म्हणतो. ऊर्जासुद्धा शौर्यबरोबर असते, पण ती दरवाजातच थांबते. शौर्य म्हणतो, डॅड मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. हर्षवर्धन म्हणतो, ऑफिसमध्ये आपण आता भेटणारच होतो, मग एवढं काय अर्जंट आहे? त्यावर शौर्य म्हणतो, डॅड अर्जंट होतं म्हणूनच इथे आलो. त्यावर हर्षवर्धन, ठीक आहे बोल असं शौर्याला म्हणतो. शौर्य म्हणत असतो, डॅड अहो ऊर्जाला असं वाटतंय की विक्रांतने हे तीर्थाबरोबर जे काही केलं आहे त्यामुळे तीर्था खूप जास्त डिस्टर्ब आहे. आणि हो, ते खरंच आहे. काल ऊर्जा अख्खी रात्र तीर्थाबरोबर तिच्या रूममध्ये राहिली होती, पण तीर्थाला व्यवस्थित झोपसुद्धा लागत नाही आहे. तीर्था मध्ये मध्ये घाबरून डचकून उठते, मध्येच भीते. तर जर त्या विक्रांतला शिक्षा झाली तर आणि तरच तीर्थाच्या मनातली भीती गायब होईल. तीर्थाला रिलॅक्स आणि शांत फील होईल डॅड असं ऊर्जाला वाटतंय. आणि म्हणून मलासुद्धा असं म्हणायचं आहे की आपण काहीतरी करायला हवं आहे डॅड. अहो त्याने आपल्या तीर्थाला किडनॅप केलं, एवढीच गोष्ट पुरेशी आहे आपण त्याला तुरुंगात घालवायला, चांगली अद्दल घडवायला. काय वाटतंय तुम्हाला डॅड याबद्दल? तुम्ही काय विचार करताय? त्याबरोबर हर्षवर्धन हा म्हणत असतो की बघूया. त्यावर शौर्य म्हणतो, डॅड अहो बघूया काय बोलताय तुम्ही? आपल्या तीर्थाच्या अवस्थेचा एकदा विचार तरी करा पुरेपूर. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य तुला काय वाटतं, माझ्या मुलीला किडनॅप करणाऱ्या व्यक्तीला मी असाच सहज सोडून देईन का? नाही, काय करायचं ते मी करणारच आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणात तुम्ही कुणीही पडण्याची काहीही गरज नाही आहे. हे सगळं कसं हँडल करायचं आणि काय निस्तरायचं ते मी बघतो माझ्या पद्धतीने. तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टींपासून लांब राहायचं, समजलं? त्याबरोबर शौर्य म्हणतो, डॅड हो पण तुम्ही मला सांगा ना, तुम्हाला जी काही मदत हवी आहे की नाही ती सगळी करायला मी तयारच आहे. मी करतो तुम्हाला सगळी मदत. तुम्ही फक्त मला सांगा की त्या विक्रांतला आपण कशी अद्दल घडवायची, आपण काय करायचं? हर्षवर्धन म्हणतो, शौर्य मी सांगितलं तेवढं पुरेसं नाही आहे का? मी म्हटलं ना, त्या हर्षवर्धन त्या शिर्केचं आणि त्या विक्रांतचं काय करायचं आहे ते मी बघेन म्हणून. मग मी बघेन. तुम्ही या सगळ्यामध्ये न पडणं तुमच्यासाठी योग्य ठरेल, समजलं? त्याबरोबर हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, चल लवकर ऑफिसला जायला उशीर होतो. शौर्य म्हणतो, डॅड ऊर्जासुद्धा आहे आपल्याबरोबर. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, ती तिची एकटी जाईल, ती कोर्टात जाऊ शकते, तू चल माझ्याबरोबर. आणि हर्षवर्धन पुढे जातो. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य तू जा, मी जाईन एकटी. शौर्य त्यावर मग शौर्य तिकडनं जातो. त्यावेळी मग ऊर्जा आता खोलीतून बाहेर पडताना तिचं लक्ष हर्षवर्धनने मांडलेल्या त्या बुद्धिबळाच्या डावाकडे जातं, ज्यावर फक्त एक घोडा असतो पटावर. तर दुसऱ्या बाजूला शिर्के पाटोळेंना विचारतात, पाटोळे काम झालंय ना? आपल्या घशात अडकत असलेल्या हड्डीचं काम करायचे? पाटोळे होकार देतात. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा एकटी चाललेली असताना ऊर्जाच्या मागून कोणीतरी येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवल्याचा ऊर्जाला खूप गहन भास होत असतो. पण हात कोणाचा आहे हे तिला जाणवतच नसतं, कळत नसतं. तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धनसुद्धा फोनवरती विचारतो, काम व्यवस्थित झालंय ना? त्याबरोबर दुसरीकडे आता छग्या शेटला बोलवा असं शिर्के म्हणतात. पाटोळे विचारतात, बापरे साहेब, आज शेवटी छग्या शेटना बोलवताय काय? कोणाची सुपारी वगैरे द्यायची आहे का? त्यावर मग मात्र आता शिर्के म्हणतात की हो, काम तसं जोखमीचंच आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.